शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर वेदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिताही माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. मंडपात बसलेली माणसं 1 मिनिट फक्त प्रेमाने टाळी वाजवाने भजन करा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला वा वा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ध्येयं सदा परिभवग्नम विष्टदोहम तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाग्निपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यास ततो जयमुदीरये. ओ मंगल भवन अमंगलहारी द्रवभूसु दशरथ अजिर बिहारी राम सिया राम जय राम सिया राम जय राम. ओ रघुकुल रीत सदा चली आई
शरण न जाई। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृषी स्तुतिर्ब्रह्मादि नाम पितदवसन्ना स्वैरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् मम पेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय। ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणाकरा दया करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचर। ईदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिताही माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबर यांचा 3 चरणांचा बाळ क्रीडा या प्रकरणातील अभंग आज आपण चिंतन सेवे करता निवडला। विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या वेळुंज या गावात किती वर्षे वा म्हणजे पहिल्याच वर्षी हा नामसप्ताह संपन्न होतोय। एकदा तरुण मंदिर करता जोरदार टाळ्या वाजवा। फार मोठं आपलं गाव आहे, परंतु आपल्या गावात शोकांतिका अशी होती की आपल्या गावात नामसप्ताह नव्हता आणि ह्याच वर्षी सप्ताहाला प्रारंभ झालाय म्हणजे आपल्या गावातलं पुण्य उदयाला आलं। जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवा या विठ्ठले कृपा केली। भगवान परमात्म्याने कृपा केली आणि आज आपल्या गावात हा नामसप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय। आज त्याची सांगताय काल्याच्या कीर्तनाकरता मी जगद्गुरु तुकोबारांचा अभंग निवडलेला आहे आणि आज आपल्याला काल्याचं कीर्तन करायचंय। ही संपूर्ण साथ देण्याकरता मंडळी आहेत। मृदंगावरती असणारे हरिभक्त परायण मृदंग विशारद आमचे गोरक्ष महाराज आहेत, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा। दुसऱ्या बाजूला हरिभक्त परायण काय नाव चंद्रकांत महाराज आहेत, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा। गायनाची ज्यांची साथ आहे असे गोड गायक संगीत विशारद ज्यांच्या आवाजामध्ये माधुर्य गोडवा आहे असे आमचे कचरू महाराज आणि लक्ष्मण महाराज, टाळ्या वाजवा। हे संपूर्ण आमचीच मंडळी आहे आणि सिस्टीम सुद्धा छान आहे। काय नाव तुमचं, कुठली सिस्टीम आहे वा, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा। ही संपूर्ण वारकरी शिक्षण संस्थेमधील टाळकरी मंडळी, आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी असे काल्याचं कीर्तन आहे। काल्याच्या कीर्तन करता जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आपण चिंतन करता निवडलाय। आता माझ्याकडे लक्ष द्या। सप्ताह तुमचा 3 दिवसाचा असू द्या, सप्ताह 7 दिवसाचा असू द्या, अथवा सप्ताह महिनाभराचा असू द्या, सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होते। काल्याचं कीर्तन म्हणजे सांगतेचं कीर्तन आहे। काला झाला की लोक म्हणतात महाराज सप्ताची सांगता झाली। समजा काला झाला आणि दुसऱ्या दिवशी एखादा माणूस गावात आला
लोक म्हणतात अरे काला झाला तू काला झाला. काला झाल्यानंतर त्याच्या पुढे काहीच नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत फार गुढ वर्णन केलंय. देवळाची या कामा कळसू का परम गंगेसी सिंधू प्रवेशू. ज्ञानोबराय सांगतात मंदिराचं काम पूर्ण कधी होतं, ज्या वेळेला मंदिरामध्ये फरची चांगली बसवली जाते तेव्हा मंदिराचं काम पूर्ण होतं. बरोबर ना? असं बोला ना मोकळं मग तुम्ही. आम्हाला कधी कधी पाहावं लागतं ना तुम्ही किती ऐकताय. ज्या टायमाला मंदिरावरती कळस बसवला जातो तेव्हा मंदिर पूर्ण होतं. गंगा धावते, तिचं धावणं कुठपर्यंत, तिची परिपूर्णता कधी आहे? ज्या टायमाला ती समुद्राला मिळते तेव्हा तिची परिपूर्णता आहे. अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया. आता माझ्याकडे वेळ अगदी कमी आहे. जिथं कीर्तन सुरू करायचं, शेवट करायचं तिथं सुरू होतं आपलं. काय करायचं आता? तरी 12:30 पावणे 1 पर्यंत आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. हा चालेल ना? का 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत करायचं? चालेल चालेल चालेल, काय अडचण नाही. छोटे छोटे मुलं असतात, त्यांना जेवण करायचे म्हणून आपण वेळेत संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. फार काही बोलणार नाही, परंतु थोडक्यात आपण भगवान परमात्म्याने काही चरित्र केलं ते चरित्र पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहे. कालाच्या कीर्तनामध्ये इतर गोष्टी सांगण्यात मजा नाही, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पाहिजे म्हणून तेही पाहायचंय, अभंगाचंही चिंतन करायचंय, भगवान परमात्माचं चरित्र पाहायचंय. सगळं थोडक्यात थोडकं आपण पाहून चिंतन संपवणार आहे. विठ्ठल भगवान परमात्मा या मृत्यू लोकात 125 वर्ष राहिला. त्याच्यामध्ये 11 वर्ष तो गोकुळात राहिला, 14 वर्ष तो मथुरेत राहिला आणि 100 वर्ष द्वारकेत राहिला. पण गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं आज आपल्याला उच्चारण करायचंय. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र उच्चारावे केले देवे केले देवे केले देवे. भगवान परमात्म्याने काही चरित्र केलं त्याचं आज उच्चारण करायचंय. महाराज आम्ही सामान्य माणसे, परमात्म्याने काय चरित्र केलं आम्हाला माहित नाही. मग नेमकं परमात्म्याने चरित्र कोणत्या स्थितीत केलं, कोणत्या अवस्थेत केलं तेच महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. वेदसे चरित्र क्या बात है. केले नारायणे, वेदसे चरित्र केले नारायणे, वेदसे चरित्र केले नारायणे, वेदसे चरित्र केले नारायणे, वेदसे चरित्र हे नारायणे, रंगता गोसने राखीत आहे. वेदसे चरित्र केले नारायणे, रंगता गोसने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णे नावा, माझी वाणी तुझे वर्णे नावा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. महाराज सांगतात एदसे चरित्र केले नारायणे,
रांगता गोधने राखिता हे भगवान परमात्माचं चरित्र आहे महाराज, तुमचं आमचं चरित्र नाही. काही काही लोकांचं चरित्र आहे पण ते उतार वयात. परवा दिवशी एक आजी माझ्याकडे आली बर का, आणि ती आजी म्हणे महाराज मला देवदेव करा वाटतो, देवदेव गळ्यात माळ घालायची. म्हटलं आजी आखे आयुष्यभर माळ घातली नाही आणि म्हातारपणात माळ का? ती आजी म्हणे बाबा मला आता का चावतं का काय म्हणे. म्हणजे चावत नाही म्हणून माळ घालतात. आपलं चरित्र आहे पण ते कधी उतार वयात. बरेच लोक म्हातारे झाले का ते म्हणतात महाराज कीर्तनासारखं कुठंच काही नाही. मग ते म्हातारपणात कीर्तन ऐकायला येतात. एक म्हातार माझ्यासमोर काल बसलं होतं कचरू बाबा कीर्तन ऐकायला, उपरणं वगैरे मस्तपैकी कडक कपडे, नुसतं मान हलवायचं. मी बाकीच्या लोकांकडे लक्षच दिलं नाही. म्हटलं काय महात्मा आहे, काय अभ्यास आहे, काय विद्वान बाबा असेल. कीर्तन संपलं, कार्यकर्ते म्हणे महाराज ज्या म्हाताऱ्याकडे पाहून तुम्ही कीर्तन केलं ते बहिर आहे म्हणे. कुठं नादी लागतं महाराज, चरित्र आहे पण ते उतार वयात. आणि तुमचं आमचं चरित्राचं उच्चारण केलंही तरी पाप लागेल महाराज. सामान्य माणसाचं काय वर्णन करायचं, चरित्राचं उच्चारण करायचं असेल देवाचं करायचं. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया. पवित्र होईल चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे गोजरिया, रूपाच्या आधारे काय गोड वर्णन केले. पवित्र होईन चरित्र उच्चारे रूपाच्या आधारे गोजरिया. आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल तर भगवान परमात्माचं चरित्राचं उच्चारण केलं पाहिजे. मग काय चरित्र केलं देवाने? ईदसे चरित्र केले नारायणी, रांगताना चरित्र केलं, गोधने राखताना चरित्र केलं. रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणे, गौरी धरिती गवळणी रे, गावली धरती गवळणी, आंदिती चरणी देती गाराणी, आनंदी चरणी देती गरा, यशोदे साजणी येशोदे हे दही दूध बक्षुमी तमाल निळे, नवल केले साजणी कृष्ण आळवा. रांगताना चरित्र केलं आणि गोधने राखताना चरित्र केलं. गोधने गोधने सारावया जातो शारंग पाणी. भगवान परमात्म्याने रांगताना काही चरित्र केलं आणि गोधने राखताना काय केलं ते आपण पुढे पाहणार आहे. पण भगवान परमात्मा नुसतं एवढ्या पुरतं नाहीये, हे चरित्र केलं परंतु भगवान परमात्माचे सोंग आहेत तेच महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हे सोंग सारीले वा या रूपे अनंत, हे सोंग सारीले या रूपे अनंत, सोंग सारीले या रूपे अनंत, हे सोंग सारीले या रूपे अनंत. पुढे बहुत करणे आय, पुढे बहुत करणे आय, आजीवानी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. वा इथं टाळी वाजव जोरदार. ही कला आहे महाराज. एक सूर जरी काढला तरी माणसाचं काही गाणं आहे
हे लक्षात येतं महाराज. ते काही वेगळं काही 2 तास गायची काही गरज नाही. एका आलापावरून एका चालीवरून माणसाचं गायन कळतं महाराज. वा. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. भगवान परमात्म्याने हे सगळं सोंग धारण केलेले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 33 कोटी देवते बाबा. किती तुम्ही पाहिले का? 33 कोटी. बरं नाव ऐकले का? बरं राम आहे, कृष्ण आहे, वामन आहे, परशुराम आहे, हे जे काही अवतार आहे महाराज सांगतात हे भगवान परमात्म्याचे सोंग आहेत म्हटली. मग नेमका भगवान परमात्मा आहे तरी कसा? माझ्याकडे वेळ कमी आहे. श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्म्याची ओळख करून देण्याकरता म्हटले, जन्माद्यस्य येतोन्मने तरतस चार्त्यस्व विज्ञस्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवय मुयंती सूरय तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरसकोकम. आणि सत्यम परम धीमहि. तर भगवान परमात्माला सत्य म्हटलं. राम नाही, कृष्ण नाही, परशुराम नाही, काहीच नाही. मग तो भगवान परमात्मा सत्य म्हटले. याचा अर्थ असा आहे, त्या भगवान परमात्माला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. त्या भगवान परमात्म्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. तसं शास्त्रकारांनी सांगितलं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्म सत्य म्हटले जगत खोटे. हे तुम्हाला खरं वाटतं का? शास्त्रकारांचं मत असं आहे, हे जग खोटे, दिसतंय ते सगळं खोटे आणि दिसत नाही तो भगवान परमात्मा खरा आहे. पण लोक म्हणतील, महाराज आम्हाला देव खोटा वाटतो आणि जग खरं वाटतं का? जग दिसतंय. त्याचं कारण सांगतो, तुमच्या पक्क लक्षात येईल ऐका. एक श्रीमंताची बाई, तिला लग्नाला जायचं होतं. नकली मोत्याचा एक माळ घेतला. किती रुपयाची? 50 रुपयाची. नकली मोत्याची माळ घातली, लग्नामध्ये गेली. आता आमच्या माता भाऊली आहे ना, या लग्नात कुठे कार्यात गेल्या, यांचं बाकीचं काही लक्ष नसतं. मग हिच्या गळ्यात काय, तिच्या कानात काय, लक्ष एवढंच. मग ती चर्चा करू लागल्या बाकीच्या महिला. तिच्या गळ्यातला नकली मोत्याचा हार पाहिला आणि 2-3 महिला चर्चा करू लागल्या. म्हटलं का हार आहे? दुसरी महिला म्हटली कमीत कमी 40 लाखाचा असेल. ती म्हणे नाही नाही, कमीत कमी 50 लाखाचा असेल. श्रीमंताची बाई म्हटली. दुसरी म्हटली नाही 60 लाखाचा असेल. आता मला सांगा, हार किती रुपयाचा होता? असं बोला ना मागच्या मोकळा, असं जाऊ निघून मी. किती रुपयाचा हार होता? मग 50 लाखाचा का वाटला? कारण ते श्रीमंताच्या बाईने घातला होता. तसं हे जग आहे खोटं, पण निर्माण झालं श्रीमंतापासून, भगवान परमात्मा पासून, म्हणून ते खरं वाटतं. विठ्ठल हे भगवान परमात्माने सगळं सोंग धारण केलेले. आणि हा भगवान परमात्मा सोंग धारण करतो कशा करता? आहे तुका म्हणे धर्म संस्थापनी आणि केला नारायणी अवतार. भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो कशा करता? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जब जब होय धर्म की हानि बाढ़हि असुर अधम अभिमानी. जब जब होय धर्म की हानि, जब जब होय धर्म की हानि बाढ़हि असुर अधम अभिमानी. हो, भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो कशा करता? म्हटले धर्माचं रक्षण करण्याकरता. धर्म रक्षावया अवतार घेसी. असं बरं वाटतं. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुला परिसी भक्त जन, आपुला परिसी भक्त जन, आपुला परिसी भक्त
भगवान परमात्मा मृत्यू लोकात अवतार घेतो कशा करता? धर्माचं रक्षण करण्याकरता. 2 दृष्टांत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं रक्षण कसं केलं हे 10 मिनिटात सांगणार. ऐका, वारकरी मंडळी करतात ऐका. एका बाजूला कौरव बसलेले आहेत आणि एका बाजूला पांडव बसलेले. मग तुम्ही दोघं नाही बरं का मी असंच मागच्या कीर्तनात म्हटलं, एका बाजूला कौरव बसलेले आहेत एका बाजूला पांडव. तो पक्वाच्या रागानेच पाहायला लागला आणि तो हात थोडी काढायचा आणि मला असं दाखवायचा. म्हटलं काय झालं? तो म्हणे मला कौरव बनतो का? तुम्हाला नाही. एका बाजूला कौरव बसलेले आहेत एका बाजूला पांडव बसलेले आहेत आणि कौरवांचं पांडवांचं दूध सुरू आहे. द्यूत द्यूत म्हणजे काय बाबा? जाऊ दे आता निघूनच जा तुम्ही. जुगार वा पत्ते खेळतात का तुमच्या गावात? आमच्या इकडे नाद लोकांना मंदिरात पत्ते वेळच नाही वा. आणि आपल्या गावाकरता टाळे वाजवू शकता का? मग ही जुगार किती वाईट आहे ऐकून जा. सध्या कलियुगात 4 ठिकाणी कलीचा वास आहे. कुठं कुठं ऐका. अभ्यर्थित तदा तस्मै स्थानानि कलयो ददो द्यूतम पानम श्रियसोना यत्रा धर्म चतुर्विध. 4 ठिकाणी कली बाबा ऐका. त्यातलं पहिले म्हटले द्यूतम. द्यूतम म्हणजे पत्ती जुगार. ही जुगार इतकी खतरनाक आहे महाराज. तुम्ही कधी ऐकलं का असं? जुगार खेळला आणि माणूस श्रीमंत झाला. हा, जुगार खेळून बरबाद झाला. श्रीमंत होऊ शकत नाही का? तिथं कलीचा वास आहे महाराज. 10,000चा डाव जिंकला का 20,000 रुपये खटकन निघून जातात का? कारण तिथं कली महाराज. लक्षात ठेवा, कली बर्बाद करतो. द्यूतम पानम. पानम म्हणजे दारू. तसं पाहिलं तर दारू म्हणजे मदिरा आहे. ज्या टायमाला समुद्र मंथन झालं, या समुद्र मंथनातून निघालेली मदिरा आहे महाराज. ही मदिरा सामान्य नाही. मग घ्यायला काय हरकत आहे? बाकीचे मागचे म्हणतील वा काय बाबा आहे, दारूच चांगली म्हणतो बा. पण लक्षात ठेवा, या दारूच्या ठिकाणी कलीचा वास आहे महाराज. या माता माऊलीला विचारा. ज्या बाईचा पती दारू पितो तिला विचारा, तुझी मुलगी दारुड्याला दिसेल का? ती सांगते भिकाऱ्याला देईल, पण दारुड्याला नाही का? दारुड्या माणूस प्रपंचाची राख रांगोळी करून टाकतो, कारण तिथं कली महाराज. कलीचा वास आहे. स्त्रिय सोना, व्यभिचार करणारे माणसं, सोना म्हणजे चोरी करणारे, अशा 4 ठिकाणी कलीचा वास आहे महाराज. एका बाजूला कौरव आहे एका बाजूला पांडव आहे. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केलेल्या आहे. शकुनी मामा डाव मांडणं करताय. हा शकुनी जो आला होता ना, हा खास कौरवांना संपवण्याकरता आला होता महाराज. सक्का मामा. अफगाणिस्तानमध्ये पूर्वीचा तो गांधार देश होता अफगाणिस्तान. या अफगाणिस्तानमध्ये गांधार नावाचा राजा आहे. त्याची मुलगी गांधारी आहे. तिला 100 भाऊ होते. या धृतराष्ट्राने ते 99 मारले. त्यातलं एकच शिल्लक राहिला, तो म्हणजे शकुनी मामा. हा शकुनी महाराज लंगडा नव्हता. याने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारली. अपंग झाला आणि बहिणीकडे आला. म्हटलं ताई, आजपासून म्हटले मला तुझ्याकडे राहायचं, मी अपंग आहे. बहिणीने त्याला सहारा दिला आणि सख्या मामाने भाषा संपवली. आपला काय इतिहास आहे. मग आपल्याला संपवणारे कोण आहे? अरे हमें तो आपनों लुटा गेरो मग क्या दमता. दुसऱ्याची हिंमत काय कचरू महाराज आपल्या घरात चोरी करायची? आपलेच बाबा सांगता जा, त्याच्याकडे 2 लाख रुपये, झाली चोरी. हे आपलेच लोक आपल्याला संपवणारे महाराज. लक्षात ठेवा. शकुनी मामा डाव मांडणं करताय. डाव मांडला की कौरव जिंकायचे आणि पांडव हारायचे. बरं, ते डाव तुमच्या आमच्यासारखं नाही 10-20 रुपये. डाव मांडायचे, इस्टेट, संपत्ती सगळं हारले. शेवटी स्वतःला डाववरती मांडलं आणि 5 पांडव जुगारीत हारले. धर्मराजा सांगतो दुर्योधना, डाव मोडला पाहिजे आता. दुर्योधन सांगतो दादा का डाव मोडायचा? म्हटले डावावरती मांडण्याकरता आता माझ्याकडे वस्तू शिल्लक नाहीये, डाव मोडला पाहिजे. दुर्योधन सांगतो दादा अजून एक वस्तू शिल्लक आहे दादा. धर्मराजा सांगतो अरे काय शिल्लक आहे? अरे स्वतःला डाववरती मांडलंय, स्वतः हारलो. इस्टेट डाववरती मांडली, इस्टेट हारलो, आता काय शिल्लक आहे? दुर्योधन सांगतो दादा अजून एक वस्तू शिल्लक. अरे काय शिल्लक आहे? म्हटले दादा अजून द्रौपदी शिल्लक आहे. कचरू बाबा इतका पत्ता वाईट आहे महाराज. पांडवांनी सख्या बायकोला डाववरती मांडलं महाराज आणि द्रौपदीला कौरवाने जिंकलेले. दुर्योधनाने आज्ञा केली दुःशासना
जा म्हटले द्रौपदीच्या महालात आणि द्रौपदीचे केसाला धरून द्रौपदीला उडत उडत आण. दुःशासन द्रौपदीच्या महालात गेले आणि आवाज दिला, द्रौपदी चल म्हटले, तुला मालकाने बोलवलंय. द्रौपदीने आवाज ऐकला. म्हटले याचा अर्थ असा आहे, मला द्रौपदी म्हणताय काहीतरी विपरीत घडलंय. म्हटली भाऊजी मी तुमची वहिनी म्हटली, मला द्रौपदी म्हणताय. म्हटले आतापर्यंत तू माझी वहिनी होती पण आता दाशी आहे. चाल. ती द्रौपदी सांगते मी रजस्वला नारी आहे, 4 माणसात मला येता येणार नाही. म्हटले बाकीचं सांगू नको. केसाला धरलं आणि फरफडत उडत उडत भर सभेत आणलं महाराज. सभेमध्ये दुर्योधनाने आज्ञा केली, दुःशासना साडी ओढ. साडी ओढण्याकरता सुरुवात केलेली आहे. द्रौपदीने पाहिलं 5 पती आहे, दुःशासन आहे, साडी ओढतोय. पण 5 पती खाली माना घातलेले आहे. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य असे महान मान युद्ध आहेत महाराज, कुणी सोडवत नाही. मग देवाला विनंती केली, तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, भरी सभा मो द्रौपदी ठाडी. सभा तुडुंब भरलेली आहे. सभेमध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, भीम आहे, नकुल आहे, सहदेव आहे, अर्जुन आहे, धर्मराजा आहे, असे महान महान योद्धे आहेत. पण सर्वांच्या माना खाली आहेत. द्रौपदीने सगळ्यांकडे पाहिलं, मला वाचवा सोडवा, पण सगळ्यांच्या माना खाली आहेत. कळालं यातलं कुणी आपल्याला सोडवणार नाहीये. परमात्म्याला विनंती केली, देवा हे द्वारकेचा राजा कोठे गुंतलासी, द्वारकेच्या राया वेळ का सकया लावियेला. हे देवा हे कृष्ण सोडव रे, वेळ का सकया लावियेला, वेळ का सकया लावियेला. परमात्म्याला विनंती केलेली, कृष्णा कृष्णा दावरे लवकरी, संकट पडले भारी. देवा अरे सोडव. सभेमध्ये द्रौपदी एकटी आहे आणि देवाला विनंती करते, द्रौपदी परमात्म्याला विनंती करते, देवा मला सोडव. भगवान परमात्म्याने पहिला अधर्म होतोय, एका स्त्रीला भर सभेत नग्न केलं जातंय. भगवान परमात्मा तिथे वसुर रूपाने प्रगट झाला आणि धर्माचं रक्षण केलं. द्रौपदी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणी वस्त्रे कैशी झाली माऊली. ज्या ज्या ठिकाणी अधर्म होतो धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतो. विठ्ठल आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्या आमच्या करता फार मोठा दिवस आहे. कारण आजच्या दिवशी भगवान शंकराने अवतार घेतला, तो म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. मग छत्रपती शिवाजी महाराज काय होते ऐकायचं. ओम नमो श्री जगदंबे करोनी प्रारंभे, डफाभर थाप तुंतुण्याचा, डफाभर थाप तुंतुण्या. जरा आता मोकळी टाळी वाजवा. आजची टाळी ही छत्रपती शिवाजी महाराजांकरता.
दफावर थाप तुंतुण्याचा पावन थाप तुझ्या शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा शिव प्रभू सदा गुणगान हो जी जी प्रभू सदा गुणगान हो जी जी प्रभू जगात गुणगान प्रभू जगात गुणगान ताली ताली हा एक क्या बात है. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला ऐकायचे पण त्याच्या अगोदर आपण साधू संतांना नमन केलं पाहिजे. आधी नमन साधू संताला आधी नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला 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 हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु शरणाला जिरली गुरु शरणाला जिरली गुरु चरणाला जिरलाजी टाळ टाळ आधी नमन महाराष्ट्राला ऐका हा महाराष्ट्र गुन्हा गोविंदाने नांदत होता. सगळी प्रजा एकत्र राहत होती. कुठल्याही प्रकारचा अत्याचार आणण्यास चालत नव्हता. या महाराष्ट्राचं वर्णन केलंय. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. आपण गाणी ऐकले कविता ऐकली. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा अरे कसा होता माझा महाराष्ट्र. या देशात या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. पण दृष्ट लागली या महाराष्ट्राला नजर लागली या भारत देशाला. अरे दिवसा ढवळ्या आया पण लुटल्या जाऊ लागल्या. दिवसा ढवळ्या गाईची कत्तल केली जाऊ लागली. दिवसा ढवळ्या माणसं मारले जाऊ लागले. हा अन्याय अत्याचार पाहिला माझ्या जिजाऊ मातेनं. आणि जिजाऊ माता भवानी माते समोर उभी आहे. आणि भवानी मातेला सांगते माते हा अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याने आता मला पावत नाहीये. माझ्या पोटी असं एक रत्न जन्माला घाल दुश्मनांची गर्दन छापून स्वराज्याची निर्मिती करेल. जिजाऊ माता भवानी मातेला सांगते दारुगड बयाचा दारुगड गो दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड गो दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड गो दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा कोल्हापूर वासिनी दारुगड गो दारुगड बयाचा दारुगड बयाचा दारुगड बयाचा
तुझ्या कृपेने तारसे वतनाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा केली माझ्यावरी झालं वितरात सारी आई गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी गोंधळाला उदे गांबे उदे उदे गांबे उदे हे उदे गांबे उदे उदे गांबे उदे निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव शकून 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 सांगावया आलो या माई माझं नाव शकून सांगावया आलो या माई माझं नाव आईचा जोगवा मागे नाही आईचा जोगवा मागद जोगवा मागद छत्रपती शिवाजी महाराज की तरुण मंडळी असा आवाज आला पाहिजे एवढं जीव तुडून आम्ही गागतोय थोडा तुमचा आवाज आला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की काहीच आवाज नाही अजून जोरात आला पाहिजे हर हर वाह क्या बात आहे भवानी माता प्रसन्न झाली आणि भगवान शंकरने अवतार घेतला तो म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी तो आजचा दिवस आहे महाराज शिवनेरीवर शिवबा जन्मला ओ शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती ओ राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती शिवबाचे आमावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती हे दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती एकच राजा इथे जन्माला टाळी टाळी वाजवा हा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर नाव गाजतोय गड किल्ल्याच्या डोंगरावर माझ्या राजाचं नाव गाजतोय गड किल्ल्याच्या डोंगरावर माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा जिथे आनंदाने नांदत होती प्रजा जिथे आनंदाने नांदत होती प्रजा आनंदाने नांदत होती प्रजा जिथे आनंदाने नांदत होती प्रजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा या मृत्यू लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला महाराज आणि राजांच्या विरोधामध्ये पहिला दरबार भरला आदी आदिलशहाचा जिकडे तिकडे नाव गाजवलं छत्रपती शिवाजी शिवाजी आणि शिवाजी राजांच्या विरोधात दरबार भरलेल्या आदी आदिलशहाचा आणि किंचाळली बाई अरे कोण आहे शिवाजी अरे कोण है काफिर अरे कोण पकड केला उसको जिंदा है मुर्दा दरबार तुडुंब भरलेला आहे स्मशानी शांतता पसरलेली आहे एकाचाही आवाज येत नाहीये तेवढ्यात एक आवाज आला बडी बेगम साहिबा अरे हम जाएंगे उस शिवा को उस काफिर को अरे जिंदा या मुर्दा पकडने के लिए काय नाव त्याचं अफजल खान हा साधा नव्हता राम रडे तट्टीचा तिप्पट छातीचा पोकडासारखा चेहरा आहे एका हातात पहार घ्यायचा वाकवायचा आणि पहार सरळ करायचा नाव आहे त्याचं अफजल खान बडी बेगम साहिबा हम जाएंगे उस काफिर को अरे जिंदा या मुर्दा पकड कर लाएंगे निघाला महाराष्ट्रामध्ये 62,000ची फौज आहे घोडदळे पायदळे उंटदळे आणि घेऊन निघाला महाराष्ट्रामध्ये अरे दिवसा ढवळ्या आयबीने लुटल्या जाऊ लागल्या
गायीची कत्तल केली जाऊ लागली, मंदिराचे कळस पाडले जाऊ लागले, मंदिरातल्या मूर्त्या फोडल्या जाऊ लागल्या. अरे जीवाच्या कांताने लोक पळतायत. कोण विहिरीत उडी मारते, कोण गुहेत लपते, कोण डोंगरावर जाते. आपला जीव वाचावा म्हणून हिंदू लोक जीवाच्या कांताने पळतायत. पाहता पाहता गावाच्या गाव निस्तनाबूत केलेले, तुळजाभवानीचं मंदिर फोडलेले, पंढरपूरला काय कापलेली असा अन्याय अत्याचार अफजल खान करू लागलेला आहे. राजांच्या कानावर बातमी आली, राजांना कळालं आता इथं जगायचं नाही तर मरायचं, परंतु हिंदवी स्वराज्य उभं करायचं म्हणून राजाने हातात वाघ नख घातली आणि अफजल खानाच्या पोटात टाकून अफजल खानाचा कोतळा पाडला आणि तुमच्या आमच्या करता स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणून म्हटलं जातं, काशी की गेला जाती मथुरा में मस्जिद होती, एक छत्रपती शिवाजी महाराज होते तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत हो जाती. अरे छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते नसले गाणगापूर. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर नसते दिसले तुळजापूर. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर नसते ना तर नसते दिसले पंढरपूर. ही क्रांती फक्त केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, इले कार्यकर्ते मंडळी, तर आज आपल्याला कीर्तन करता आलं नसतं. इको कमी करा. आपल्याला जर आज कीर्तन करायचं असतं तर आपले कार्यकर्ते मिळून आपल्याला दिल्लीला जावं लागलं असतं. कशाला? आता आमचे समाधान भाऊ, शिवाजी भाऊ जाऊन आले दिल्लीला. दिल्लीला जावं लागलं असतं कशाला? सप्ताहाची परमिशन घ्यायला. मग ते परमिशन देण्याकरता मुसलमानांचा त्यांचा कोणी राजा असला पाहिजे होता. तेव्हा तो असता, त्याने तोंडात पान खाल्लेलं असतं तेव्हा. आणि आपले कार्यकर्ते म्हणले असे, हुजूर आम्ही सप्ताह करणे सप्ताह. मग त्याला काय ते सप्ताह बिप्ता कळलं नसतं महाराज. तो म्हटलं असं, अरे हे सप्ताह बिप्ता क्या होता है. मग आमचे कार्यकर्ते म्हणले असते, तू नाही की एक जण 2 तास बडबड करताय आणि बाकीचे इवळत आहे मागे. म्हणजे हिंदी अशी असते आपली महाराज. अहो छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती महाराज. मग तुमचं नाव गोरख महाराज नसतं, तुमचं नाव बाबर खान असतं, तुमचं नाव कसूर महाराज नसतं, तुमचं नाव मोहम्मद अली असतं, तुमचं फकीरबाई असतं, माझं उकीरबाई असतं. मग आता करता काय? तुमचे काय नाव सुमनबाई, हिराबाई असं नसतं, अब्दुल्लाबाई, खब्दुल्लाबाई. अहो क्रांती केली माझ्या राजानं. आज माझ्या माता मौलीच्या कपाळावरती कुंकू आहे, हे उपकार त्या राजाचे. आज आपल्या गळ्यावरती कपाळावरती टिळा आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, डोक्यावरती हिंदूंची टोपी आहे, हे उपकार फक्त त्या महात्म्याचे महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कोणी माणूस नव्हते महाराज, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुमचं आमचं दैवत आहे महाराज, लक्षात ठेवा. आणि मी प्रत्येक कीर्तनात 10व्याचं प्रवचन असू द्या, वर्ष श्राद्धाचं कीर्तन असू द्या, सप्त्यातलं कीर्तन असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज 2 मिनिटं तरी सांगतो. का? आज आम्ही कीर्तन करतो ते राजांचे उपकार आहे. म्हणून आपला सप्ताह सुद्धा राजांच्या जयंतीच्या निमित्ताने एकदा तरुणांकरता जोरदार टाळ्या वाजवा. आणि सप्ताहाची सुरुवात सुद्धा इतकी गोड आहे. आणि म्हणून आहे तुका म्हणे, धर्म संस्थापने केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमा, हरी जय जय, हरी जय 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 जय, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई.
शिवाजी महाराज की जय. हर 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 डाल करे है. वाटाळ केली. हॅलो 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 येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. आपण अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता भगवान परमात्म्याने काही चरित्र केलं ते थोडक्यात पाहणार आहे. उग्रसेन नावाचा राजा आहे, त्याची पत्नी पद्मावती आणि यांच्या पोटी एक राक्षस जन्माला आला, त्याचं नाव कंस. दोन राक्षसाचे जन्माला आले राजे, ज्यांनी स्वतःच्या बापाला मारण्याचा प्रयत्न केला. एक औरंगजेब आहे आणि दुसरा कंस आहे. स्वतःच्या बापाला मारण्याकरता प्रयत्न केले यांनी. बापाला मारल्याच्या नंतर नगरामधले काही लोक निंदा करू लागली, म्हणून चांगलं काम काय करायचं. चुलत बहीण देवकी, वसुदेवाच्या बरोबर विवाह सोहळा ठरलेला आहे. वसुदेवा देत देवकी बहीण, लग्ना माझी विघ्न आली ऐका. रथामध्ये सारथ्य करण्याकरता कंस स्वतः बसलेला आहे. देवतांनी पाहिलं, म्हटलं कंस चांगला व्हायला लागलाय. आकाशाची वाणी सांगत से कंसा, अरे मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे कंसा, ज्या बहिणीच्या लग्नामध्ये तू सारथ्य करतोयस त्याच बहिणीचा 8वा मुलगा तुझा काळ आहे म्हटली. जसं काळ कळालं महाराज, भावा बहिणीचं प्रेम फार अतूट आहे महाराज. हे कंसाला आणि त्याला काय कळणार आहे. असे बरेचसे कंस आहे आजकाल, ज्यांना बहीण कळत नाही, आई कळत नाही, कुणीच कळत नाही. अरे ज्या बहिणीला माहित आहे की आपल्याला एक दिवस सासरी जायचंय, इथे कष्ट करून काय करायचं, तरी सुद्धा ती बहीण आपल्या भावाचा प्रपंच वाढवण्याकरता राब राबते महाराज. आपण जर कुठे पाहून गेलो आणि आपल्याला काही काम सांगितलं, आपण म्हणतोय आपल्याला काय करायचं, काम करायचं नाही, नुसतं आयतं खायचं. पण ज्या बहिणीने आपल्याकरता काबाड कष्ट केले, त्या बहिणीला मारण्याकरता काही राक्षस उठतात, ते म्हणजे कंस आहे महाराज, लक्षात ठेवा. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. तलवार घेतली, खडग घेतलं आणि मारायला धावला. वसुदेवाने हात धरला, म्हटले काय करतोस, आतापर्यंत तुझी बहीण होती पण आता माझी बायको मारू नको. अरे म्हटली वसुदेवा, हिच्यापासून माझा काळ आहे. म्हटले हिच्यापासून काळ आहे, ही काळ नाही. मग बंदी शाळेत टाकलं. पहिला मुलगा झाला गरगर फिरवला, आपटला मारला. दुसरा मुलगा झाला गरगर फिरवला, आपटला मारला. 6ही मारित दुराचारी, 6 मारले. 7वा योग माईने रोहिणीच्या उदरात टाकला, तो बलरामाचा. आता 8वा प्रगट होणार आहे. अष्टमीची रात्र, श्रावण महिना आहे, रात्रीचे 12 वाजलेले, मंद मंद पाऊस पडतोय, रिमझिम वारा आहे. आणि अशा वेळेला स्वर्गातून देवता पुष्पवृष्टी करतायत. रात्रीच्या 12 वाजता भगवान परमात्मा चतुर्भुज रूपाने प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्मा प्रगट झाला, पण तो 4 हाताचा 5 वर्षाची मूर्ती. देवकी माता सांगते, देवा लहान हो. परमात्मा लहान झाले, रडू लागले. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, जणी कंसासे कळेल, माझ्या बाळासे मारेल. भगवान परमात्मा सांगतात, आई काळजी करू नको, हे काही करणार नाही, फक्त एक काम करा, मला घेऊन जा. कुठे, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. हरी नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, हे मजने गोकुळाला. वसुदेवाने एका टोपलीत भगवान परमात्म्याला घेतलं आणि जसं भगवान परमात्मा उचललं, उचलेला कमळापती पायीचे बंधने गळती. देवाला एकदा डोक्यावर का घेतलं की बंधन गळतात, आणि देवाला सोडलं की बंधन आपोआप. माता ही गावात एवढेच लोक आहे का, गावात एवढेच लोक आहे का, भरपूर आहे. पण ते कुठे, कोण दूध घेऊन गेले, कोण शेतात कामाला गेले,
कोण रिकामे उद्योग करायला त्र्यंबकला गेलंय, म्हणजे आहे काय आपल्याला दुसरं, उलटून उठायचं आणि त्र्यंबकला जायचं. या ठिकाणी यायला सुद्धा पुण्य लागतं महाराज, लक्षात ठेवा. इथं कुणी येत नाही. आपण एखाद्याला म्हटलो ना, दादा चला कीर्तन ऐकायला, तर सांगतात आम्हाला वेळ नाही. का बरं? त्यांचं तेवढे पुण्यच नाही. भगवान परमात्मा त्या परमार्थ करू देत नाही अशा लोकांना, त्याला कृपा लागते देवाची. एका टोपलीत घेतलं आणि भगवान परमात्माला घेऊन जाऊ लागली. यमुना मैया दुतडी वाहू लागली, पुरं चढला आचाट आणि तिने लावीला अंगुष्ट. गोकुळात गेले, यशोदा मातेजवळली माया घेतली, भगवान परमात्म्याला ठेवलेले आणि वसुदेव निघून आलेले. आता दोन ठिकाणचे प्रसंग, एक मथुरेतला प्रसंग आहे आणि एक प्रसंग गोकुळातला आहे. एक गवळण सकाळी सकाळी आली, तिचं नाव आहे सुनंदा. नंद बाबाच्या वाड्यात आली, पहिले यशोदेसमोर मुलगा आहे, याचा अर्थ नंद बाबाला मुलगा झाला, उतारवत मुलगा झालेला आहे. ही बातमी पहिल्यांदा आपण नंद बाबाला सांगायची म्हणून धावत सुटली, पळत सुटली. आणि वृंदावन मथुरा इकडे जर तुम्ही गेलात तर तिकडची व्रज भाषा आहे. नंद बाबा, हो नंद बाबा. नंद बाबा म्हटले क्या भयो? ती सुनंदा म्हटली आपको लाला भयो लाला. महाराज अंगावर शारे उभे राहिले, कंठ दाटून आला, मुलगा झाला. बातमी कळाली, एक मोत्याची माळ काढली आणि त्या गवळीला देऊन टाकली. या महिला मंडळ आहे, यांच्याशी खोड आहे, यांच्या पोटात कुठली गोष्ट राहतच नाही. ती गवळण जी सुटली ना सांगत, अख्खा गावात बातमी, गवळण गवळण सांगती, गवळण लाल पुत्र झाला यशोदेला. गवळण मनाची गवळण लाल पुत्र झाला यशोदेला. एकी धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. एकी धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. गवळण 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 मनाची गवळण लाल पुत्र झाला यशोदेला. गवळण मनाची गवळण लाल पुत्र झाला यशोदेला. सगळं गोपाळ, सगळं गवळणी आनंद साजरा करू लागले. भगवान परमात्माचा अवतार झालेला आहे. सगळे टाळ्या वाजू लागले. हा टाळी. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. ते खास महिला मंडळी करतात, टाळ्या वाजवा. रास खेळू चला, रंग उधळू चला, रास खेळू चला, रंग उधळू चला. आला आला हो काना आला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. विचाराती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. एक मिनिट, या समोरच्या मुली उठा, उठा तुम्ही जागेवर. जागेवर नाचायचं, गडबड करायची नाही. ज्या महिला मंडळ नाचायचं त्याने जागेवर उठू शकता. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी हा गोकुळ अवतरले. नाचू गाऊ ताला हा पुढा हसू गाला, पैजण थर तरले. हो काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. हो काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार के. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल के. हाती घोडो लाल की जय कन्हैया लाल. हरे घोड़ा बाल की जय कन्हैया लाल के. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंदघर आनंद भयो जय कन्हैया लाल के. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. गुडिया तोरणे
बाळकृष्ण नंदाकडे आनंदाला नरणारे बाळकृष्ण नंदाकडे आनंदाला नरणारे असा आनंद साजरा करू लागली. बस यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा बरं. धन्य जगी तोचे एक हरिरंगिनाची डीजे समोर नाचे नाही. अशा महिला डीजे समोर नाचायला लागल्या आता महाराज. पूर्वी माणसं नाचायची, त्याच्या आधी भूत नाचायची महाराज. भूती वेचळ नाचती. पूर्वी भूत नाचायचे भगवान शंकरासमोर. त्याच्यानंतर काही मुलं नाचू लागली. आता मुलं कमी पडली आणि काही बाया नाचू लागल्या महाराज. 2-3 दिवसापूर्वी कार्यक्रमाला निघालो होतो आणि 2-3 मुली नाचत होत्या महाराज. अशा नाचायच्या. त्यांची आई तिकडून म्हणे, पा माझी पिंटी कशी अंगाली होती. म्हटलं अंग नाही, ते तुमचं घरच हलवणार आहे. गेले ना पळून महाराज. नाचायचं तर इथे नाचायचं महाराज, डीजे समोर नाही. हा आनंद आहे. सगळ्या गवळणी गोपाळ आनंद साजरा करू लागले. इकडे मथुरेमध्ये बातमी कळाली, आपला काळ वाढतो, दुश्मन वाढतोय. मीटिंग भरवली, जो कुणी माझ्या दुश्मनाला मारून येईल त्याला अर्ध राज्य दिलं जाईल. हे पुतणीने ऐकलं. पुतना कोण? कंसाची बहीण. ती म्हटली, दादा अरे लहानसं बालक मारायचंय. म्हटले अर्ध राज्य आता जाते मारून येते. नामामणी आली नंदाची या घरा आणि स्वरूप सुंदरा देवांगना. एका सुंदर स्त्रीचा वेश धारण केला. अनेक बालक मारत मारत दीन दुर्बलाची मारित बालकी, गरीबाची लोक मारत 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 नंद बाबाच्या वाड्यात आली. म्हटले यशोदे, ए यशोदे. यशोदा माता म्हटली काय झालं? म्हटले तुला मुलगा झाला कळालं, पाहायला आले. म्हटले तू कोण आहेस? म्हटली मी तुझी बहीण ना. यशोदा माता म्हटली अरे माझ्या बापाला मी एकटीच आहे, बहीण कशी? अगं चुलत बहीण. ती म्हणे माझ्या बापालाही कोणी भाऊ नाही, मग चुलत बहीण कशी? अगं मावस बहीण. ती म्हणे माझ्या आईलाही कोणी बहीण नाही, मावस बहीण कशी? अगं मांडलेली बहीण. यशोदा मातेला कळाली खोटं बोलते, याचा अर्थ तिच्या मग पाप आहे. म्हटले माझा मुलगा झोपलेला आहे, तुला दाखवू शकत नाही. हे ऐकलं त्या बाबांनी. कुणी? असं तुम्हाला समजतं ना मी काय सांगतो ते? हे पाहिलं कृष्णाने आतमध्ये. इकडे कुणी दुकानदार जर असेल तर त्याला विचारा, सकाळी सकाळी पहिल्या गिरायकाला जर नाट लागलं गोरख महाराज का दिवसभर गिरायकच लागत नाही महाराज. सकाळी सकाळी एखादा फोन आला का तारीख घेऊनच टाकायची. दिवसभर लोक तारीख देत नाही महाराज. काय सांगतो तुम्हाला. या बाबाने ऐकलं, बाबा रडू लागला. पुतणीने पाहिलं, म्हटले काय खोटं बोलते का मुलगा जागी. पुतणीने आपल्या मांडीवर घेतलं. परमात्म्याने डोळे का झाकली त्याचे कारण सांगायला वेळ नाही. विष प्राशन केलं, दूध प्राशन केलं, पंचप्राण म्हणले मुंच कृष्णा सोड सोड. भगवान परमात्मा म्हटले एक तर मी कुणाला धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. पुतना मारली. शोषिली पुतना येणे मोही येले तरू आली न सांडी बापर कुमा देवीवरू हृदयी धरुणी तुम्ही यासी खेळावया नाव माझ्या कानाचे नाव भरी घ्या ओ माझ्या कानाचे नाव भरी घ्या ओ. अहो बकियम सन कालकूटम जिगांसया पायदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कमवा दयालुम शरणम ब्रजेम. धातृचिताम ततोन्यम म्हणजे आईची गती प्राप्त करून दिली. दुसरा महाभारत आला. ज्योतिष पाहायचं का, भविष्य पाहायचं का? एक ज्योतिष घेऊन आला. बसण्याकरता पाठ दिलेला आहे, टेकण्याकरता पाठ दिलेला आहे. म्हटलं हा तुमचा मुलगा आहे ना, हा मूळ नक्षत्रावरती जन्माला आलेला आहे, त्याला घरात ठेवू नका. म्हटले हा चोऱ्या करणार आहे, हा विचार करणार आहे. बरं खरं का खोटं होतंय? पण जसे पळपट लाटणं उठलं महाराज. विटंबिला भट दिला पाटावरी पाट जाणवे तुटले पंचांग फाटले 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 धोतर गळाले ढुंगणाचे जाणवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले ढुंगणाचे जाणवे तुटले पंचांग फाटले तुटले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले जाणवे तुटले पंचांग फाटले. आपल्याकडे वेळ कमी आणि कमी बॉलमध्ये जसं धावा काढायचे म्हणून बोलण्याची रेंज सुद्धा मी वाढवलेली आता. लक्षात ठेवा. हळूहळू परमात्मा आता मोठी होऊ लागली आणि परमात्मा रांगू लागले. कसे? तळवे तळ हात
तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळात तळात टेकीत, तळात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. भगवान परमात्मा रांगू लागले आणि रांगताना भगवान परमात्माने खोड्या चालू केल्या महाराज. यशोदा माता घरात जर काही काम करत असली तर भगवान परमात्मा रांगत जायचे आणि लपून राहायचे. यशोदा माता शोधत सांगा माझा परमात्मा पाहिला का, सांगा गे कुणी सांगा माझा कृष्ण देखीला काय, सांगा कृष्ण देखीला काय, हे सांगा कृष्ण देखीला काय, सांगा कृष्ण देखीला काय, सांगा कृष्ण देखीला काय, सांगा कृष्ण देखीला काय. बाकीच्या गवळणी म्हणायच्या यशोदे आम्ही काय तुझ्या मुलावर लक्ष ठेवायला का, आम्हाला बाकीची कामं नाहीत का, मग तू काय करत होतीस. यशोदा माता सांगायची हाती घेऊन या फुल रंगणी रांगताले मुलं. माझ्या मुलाच्या हातामध्ये फुल दिलं आणि भगवान परमात्मा रांगत बाहेर आले. आता पण तू काय करत होतीस. ती म्हटली होते सारा वित मी चूल सारत होते चूल, कैसी बोल पडियली सांगा गे कोणी सांगा माझा कृष्ण देखीला काय, सांगा कृष्ण देखीला काय, माझा कृष्ण देखीला काय, माझा कृष्ण देखीला काय. अशा अनेक परमात्म्याच्या खोड्या आहेत. हा परमात्मा काय करायचा चोऱ्या करू लागला. आता एका गवळणीच्या घरी चोरी करायला गेले आणि सासून सून झोपलेली होती. परमात्मा गेले सुनेच्या गालाला दैदूत लावलं, माठ फोडले, दैदूत चोरलं, निघून गेले. सकाळी सूनबाई उठली, आत्याबाई कुणीतरी घरात चोर आला. आत्याबाई घरात चोर शिरेला, सासूबाई घरात चोर शिरेला, सासूबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, घरात चोर शिरेला, घरात चोर शिरेला. आत्याबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला. जशी आत्याबाई बाहेर आली तिनं पाहिलं दैदूत फोडलेले, माठ फोडलेले, सगळं विस्तारित केलेलं आहे. आणि सुनेच्या गालाकडे पाहिलं तर सुनेच्या गालाला दैदूत लागलेलं. आणि सासू एकदा का बोलायला लागली का सुनेची खानदान काढते महाराज. ती म्हटली ए सुनबाई तुझा बापही चोरटा होता, तुझी आई बुरटीच होती आणि तू सुद्धा चोरटीच आहे म्हटले, दैदूत तू खाल्लं आणि त्या कृष्णावराला घेते का. सुनबाई रडू लागली की परमात्म्याने पाहिलं, परमात्मा दुसऱ्या दिवशी आले, दैदूत खाल्लं. आता सुनेच्या गालाला नाही लावलं, मग आता सासूच्या गालाला दैदूत लावलं महाराज. ही बाई पाठ 4ला सुटली, सुनबाई तुझा बाप चोरटा, तुझी आई चोरटी, तू चोरटी. ती म्हणे आत्याबाई झालं काय, झालं काय, दररोज चोरून दैदूत खाते. ती सुनबाई म्हणे आत्याबाई आपल्याकडे आरसा आहे म्हटले, आरसा जरा आरशासमोर या. जसं आरशासमोर पाहिलं तर गालाला दैदूत लागलेलं. म्हटले कृष्णाशिवाय कोणी नाही. अशा अनेक खोड्या आहे महाराज. अशा खोड्या सांगायला गेलो ना तर कमीत कमी 5 वाजेपर्यंत तुम्हाला सोडणार नाही मी. परंतु अशा अनेक खोड्या यशोदा मातेने पाहिलं. म्हटलं कृष्णा या खोड्या करू नको रे, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझ्या बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. परमात्माने सांगितलं. म्हटलं कृष्णा
आजपासून तू गोकुळात राहायचं नाही, मग उद्यापासून गायी चारण्याकरता राहणार जा. परमात्माने सगळ्या गोपाळाला सांगितलं, चला तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळांना सांगितलं आणि सगळ्या गोपाळांनी आपल्या गायी घेतल्या आणि गायी चारण्याकरता रानात आली. पण त्याच्यात बाबा एक बोबड्या नावाचा गोपाळ होता. बोबड्या, हा बोबड्या मात्र काही आला नाही. परमात्माने सांगितलं, म्हटले जा रे, तो बोबड्या का नाही आला पा. एक गोपाळ गेला, म्हटले बोबड्या का नाही आला. एक बोबड्या गोपाळ आहे महाराज. आपण जर वारकरी संप्रदायाच्या काही अभंग गवळणी पाहिल्या, एक बोबडी गवळण नाही, एक बोबडा गोपाळ आहे. जात होते यमुना पाणीया, वातेत भेटला थावला, डोईवल टोपी मयुल पुछाची, कांद्यावली कांबली, माझे गुलगे फुतले, मग मी ललत बतले, तिकडून आले शालंग पाणी, मला पोताशी धलिले. ही बोबडी गवळण. हा बोबडा गोपाळ आहे. म्हटले बोबड्या काय येत नाही रे. तो म्हणतो, दाई बा कितना नको लेबा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. हा गोपाळ म्हटलं, का रे काय येणार नाही. तो बोबडा गोपाळ आहे. ऐकणाऱ्याने शंका घेऊ नका की महाराज बोबडे म्हणून. तो गोपाळ सांगतो, एके दिवशी सगळे पोल मिळून, एके दिवशी सगळे पोरं मिळून कुठे गेलाय का. एके दिवशी सगळे पोल मिळून मल्याच्या मल्यामध्ये गेलेले बा, मल्याच्या मल्यामध्ये कवल्या कवल्या काकड्या होत्या, कवल्या कवल्या काकड्या. समद्या पोलांनी दोन दोन खुल्या, समद्या पोलांनी दोन दोन खुल्या, आणि मीच मागायला गेलो बा, आणि मला हल्दी दिलेली बा, काही बा कितना नको बा, आम्ही नाही नाही, आम्ही नाही नाही, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, 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 आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तो बोबडा सुद्धा आला. सगळे गोपाळ गायी सारू लागले. गायी सारता सारता अनेक रक्षस आले. याने आगासूर बगासूर मारलान गो, याने बळी आणि पाताळ घातलान गो. अशा अनेक राक्षस मारले. अनेक राक्षस मारता मारता भगवान परमात्मा खेळ खेळू लागले. अबक तू भक्ती बघ परत गुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ परत गुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ परत गुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ परत गुण खेळ मांडू. खेळ विट्टी तांडू पोरा, खेळ विट्टी तांडू, खेळ विट्टी तांडू, अबक तू भक्ती बघ परत गुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ परत गुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ परत गुण खेळ मांडू, अबक तू भक्ती बघ परत गुण खेळ मांडू. असे भरपूर खेळ आहे. पण आपल्या खेळाचा टाइम संपलेला म्हणून पुढचे खेळ खेळायचे नाही आपल्याला. येतं हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, खेळे भवरा ग बाई भवरा, खेळे खेळे भवरा, खेळ मांडीला लंग. असे अनेक खेळ आहे. असे अनेक खेळ खेळता खेळता भगवान परमात्मा बासरी वाजू लागले. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. भगवान परमात्म्याने बासरी वाजवली. अनेक प्रकारचे खेळ आहे. पण खेळता खेळता गोपाळ थकले आणि बाकीचे गोपाळ म्हटले, महाराज आता बाकीचं बंद करा, आणि आता भूक लागलेली. भगवान परमात्माने कमळाकृती आकृती केली. सगळ्यांच्या शिदोर एकत्र केल्या आणि भगवान परमात्माने जो काला केला तोच काला आज आपल्या वेळुंजे गावात आहे. आपलं परम भाग्य. शुकाचार्याने त्याचं वर्णन केलं भागवतामध्ये. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंग वेत्रेच कक्षे, वामे पानो मसृण कौलम तत्परान्युंगुलुषु, तिष्ठन मध्ये सुपरी सुरदो हासय नर्भ बिस्वै, स्वर्गे लोके मिशन बहुजे यज्ञ भगवान केली. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर हो हो माऊली तुकाराम. यथामत येत अवकाश. आपण ही काल्याची कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. तसं आता टायमिंग असं बदलून गेलाय. मी जवळजवळ 10 दिवसापासून कीर्तन करतोय. 10ला कीर्तन कधी चालू होत नाही महाराज. आता ते 10:30 पावणे 11 मग ते संपवायचं कधी. मग खाली बसलेले श्रोते विचार करतात 1 वाजलाय अजून संपलं का नाही. पण एक मी असा कीर्तनकार आहे टायमाच्या पुढे अजिबात जात नाही. घड्याळ पहा तुमचं किती वाजले. तुम्ही किती म्हणले संपवायला. बरोबर 1 वाजले कीर्तन संपलेले. झालेली सेवा सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज. आपण ज्या संतांच्या जवळ राहतो ते विश्वासी गुरु निवृत्तीनाथ महाराज आहे. म्हणून आपल्याकडे कुठलाही कीर्तनकार येऊ द्या शेवटी भजन घेतलंच पाहिजे. एकदा हातवरती करा करा वरती हात. तरुण मंडळी मागच्या हातवरती करा. मी तोपर्यंत चहा घेऊन आलो. अहो थांबा जात नाही. मागचे पळाले होते जाऊ नका. खरं म्हणजे तरुण मंडळीला गावकरी मंडळीला फार मोठे धन्यवाद आहे की आपल्या गावात नामसप्ताह सुरू झालेला आहे. हात वरती राहू द्या. मी तोवर 2 मिनिटं बोलतो. ज्यांच्या माध्यमातून सेवा आली ते आमचे जीवापड आमच्यावर प्रेम करणं आमचे शिवाजी भाऊ असतील आमचे समाधान भाऊ असतील यांच्या संपर्कामधून सेवा आहे. आपण संपूर्ण ग्रामस्थ मंडळी हा टाळी एक निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हात करा खाली. आता आधीच केले का. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय